तालिका अध्यक्ष महोदय, प्रश्न उत्तरे. प्रश्न क्रमांक 32,665. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न कुंभमेळ्यासाठी जो रिंग रोड केला जातोय त्या रिंग रोडच्या भूमी संपादनाच्या संदर्भातला विषय. अध्यक्ष महोदय, खरं आहे की हा विषय येत असताना यामागचं फार मोठं राजकारण सुद्धा यामागे आहे. अनेक अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी अलाइनमेंट करणाऱ्यापासून जे एजन्सी आहे त्यांच्यापासून सगळ्यांचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. खरं तर या अधिकाऱ्यापेक्षा हा अधिकारी 25 वर्षाचा तरुण अधिकारी आहे. या आपण जे दत्ता नावाचं, मला त्याच्यामध्ये हा गडचिरोलीला पण होता, तसं हा डायरेक्ट IAS अधिकारी आहे. याचं काही त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे असं मी म्हणणार नाही. पण याच्यामागे एक षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय. षडयंत्र असं आहे, तेथील जिल्हाधिकारी जे आहेत, आता ते जिल्हाधिकारी एवढे महान आहेत तुमचे नाशिकचे, ज्यांचं नाव प्रसाद, आयुष प्रसाद, रोज प्रसाद खातात. आणि या व्यक्तींनी, या अधिकाऱ्यांनी कुणाची इन्क्वायरी मागावी? PDJ यांना ज्युडिशरीच्या डिस्ट्रिक्टच्या जजची इन्क्वायरी मागायचा अधिकार आहे का? हा याच्यासाठी यांना नेमलं चौकशीसाठी. ही बाब सरकारची आहे, ज्युडिशरी डिपार्टमेंटची आहे. म्हणजे एखादा अधिकारी कुठल्या अधिकाराचा गैरवापर करू शकतो हे सर्व पुरावे आहेत. या जजची इन्क्वायरी करायचा अधिकार कलेक्टरला कधी बसून आला हो? जिल्हाधिकाऱ्याला? म्हणजे तुम्ही कल्पना तरी करू शकता. आणि हा मी बावनकुळे साहेब माननीय मंत्री महोदयांना सांगतो की हा फार याचा रेकॉर्ड जरा तपासा तुम्ही. हा दुसऱ्याला स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतो. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही चौकशी केली पाहिजे. हे प्रकरण ज्यावेळेस झालं, ज्यामध्ये अलाइनमेंटमध्ये आपल्याला लक्षात आणून देतो मी काही बाब अध्यक्ष महोदय, की यामध्ये जी तक्रार आली अलाइनमेंट बदलला, बघा सगळे पुरावे आमच्याकडे या संदर्भातले आहेत. मी तुम्हाला माहिती असेल तर अध्यक्ष महोदय पाठवतो. यामध्ये जे अलाइनमेंट बदलली 4 मेच्या यादीमध्ये ज्या सर्वे नंबरचा नाव नव्हता त्या सर्वे नंबरमध्ये 24 मेला नाव आलं. यामध्ये सचिन चिंतावार नावाच्या यांची रिंग रोड अलाइनमेंटचं काम या कंपनीकडे आहे. एकम कंपनी, सचिन चिंतावार आणि स्वप्नील चिंतावार. या लोकांनी फायद्यासाठी स्वतःच्या हीच कंपनी अलाइनमेंटचं काम करते. याच लोकांनी ते बदलून घेतलं. 4च्या यादीमध्ये हे सर्वे नंबर नव्हते, 24च्या यादीमध्ये सर्वे नंबर आले. याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे की अलाइनमेंट कसे बदलतात, हीच कंपनी कशी बदलू शकते, ज्याला हे कंत्राट आहे. आणि इथूनच झालेला खरा हा वाद आहे अध्यक्ष महोदय. माझी मागणी एवढीच आहे, ठीक आहे, त्या शेतकऱ्यांना जबरदस्तीनं त्या ठिकाणी मोजणीसाठी गेल्यानंतर त्या महिलेचं पूर्ण व्हिडिओ आलाय की ती म्हणते की मी घरात होते. माझा एवढंच म्हणणं होतं की आम्हाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे किंवा आमची जमीन जी आहे सुपीक ती घेऊ नये. आणि आम्ही घरात असताना मोजणीच्या वेळेस आम्हाला घरातून बाहेर काढून त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली असेल, काय झालं असेल, त्या महिलेच्या हाताला काम लागलं. मी असं म्हणत नाही की कुठेही ते महिलेला उद्देश होता, कारण वयस्कर महिला आहे ती, जवळपास 60-70 वर्षांची महिला आहे ती. पण विषय असा येतो की तुमचे कायदे आहेत, तुम्हाला कायद्याचा वापर करून हे सगळं करण्याची आवश्यकता आहे. म्हणून प्रश्न एवढाच येतो आता अधिक लांबणी करण्यापेक्षा की ह्या जमिनी घेत असताना अलाइनमेंट बदलणाऱ्या कंपनीवर, अधिकाऱ्यावर ही कारवाई होणार का? पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. दुसरा प्रश्न असा आहे या संदर्भात की हे जे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना का पाठवलं तिथे, हे सगळे अतिक्रमण का, ही जी घटना घडली तर यामागे जिल्हाधिकारीच जबाबदार आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होणार का? दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की या जमिनी बळजबरीनं न घेता त्यांच्याशी वाटाघाटीतून घेणार आहात का? सन्मान्य मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय विजय वडेट्टीवारजींनी या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित केले आहे.
खरं तर ही जी रिंग रोड आहे त्याची अलाइनमेंट ही जसं आपण सांगितलं की 3-4दा बदलली आहे. खरं तर आपण कमीत कमी भूसंपादन व्हावं आणि एक्झिस्टिंग रस्ताच त्या ठिकाणी असेल त्याला थोडा जरा अपग्रेड केला किंवा थोडा त्याला रुंदीकरण केलं वगैरे तर अशी अलाइनमेंट आपण नेहमी बघत असतो. पण आपला जो आक्षेप आहे की तिथला जो PMC नेमली होती त्या PMCने तेच PMCने जागा घेतली, अलाइनमेंट बदलली. म्हणजे ॲक्च्युली आपण हाच पहिला तर प्रश्न केला आहे की अलाइनमेंट ही जाणीवपूर्वक उद्दिष्ट ठेवून बदललेली आहे. याची चौकशी आम्ही या ठिकाणी 3 दिवसात करू की अलाइनमेंट का बदलली गेली आणि त्यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी मागच्या 3 वर्षात खरेदी केल्या आहेत. म्हणजे 3 वर्षाच्या त्या काळामध्ये तसं तर भूसंपादन होणार आहे माहीत असताना किंवा तिथे रिंग रोड होणार आहे माहीत असताना किंवा अजून काही उद्दिष्ट ठेवून जर जमीन घेतली असेल आणि 3 वर्षामध्ये कोणी कोणी त्या रिंग रोडमध्ये जमिनी घेतल्या आहेत त्याची आपण चौकशी करता येईल. अलाइनमेंट बदलली उद्दिष्टाने असेल तर, कारण आपला जर आरोप आहे तर ती आपण चौकशी 3 दिवसात करू. आमची SCS चौकशी करतील अलाइनमेंट बदलली का. दुसरं या ठिकाणी जे आमचे तिथे जे IAS ऑफिसर आहे दत्ता यांचा फार काही दोष नव्हता. कारण ज्या दिवशी मोजणी करायला गेले, कारण मोजणी करण्याकरता आत्मदहन करू त्या ठिकाणी काही रॉकेलच्या बाटल्या वगैरे खूप त्या ठिकाणी एक वेळेवर एक त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम तयार झाले आणि कुणालाही सहज वाटतं की बाबा एक हेल्मेट घातलं पाहिजे, दगडफेक झाली तर किंवा रॉकेलच फेकून मारलं तर काहीतरी प्रोटेक्शन असलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी थोडा प्रोटेक्शनाकरता आपलं त्या ठिकाणी संसाधन उपलब्ध केले. तर मला वाटतं त्या IAS अधिकाऱ्याचे काही दोष नाही आहे. पण आपण जो आक्षेप घेतला आहे की तिथले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी काही स्वतःचा त्या ठिकाणी काही त्यांचा उद्देश आपला आक्षेप जो आहे आपला आक्षेप जो जिल्हाधिकाऱ्यावर आहे तो जिल्हाधिकारी याच्याबद्दल जे आक्षेप आपण घेतलेले आहे तेही तपासून बघू. आम्ही CS कडनं तेही चेक करून घेऊ. पण मला असं वाटतं की रिंग रोड करता भूसंपादन होऊन त्या ठिकाणी कुंभमेळा करता हा अत्यंत महत्त्वाचा रिंग रोड आहे. तिथे हेही आम्ही आश्वस्त करतो की कुठल्याही बळजबरीने आम्ही कुठलंही ॲक्विएशन करणार नाही. परंतु शेवटी कुंभमेळा असल्यामुळे रिंग रोड करावा लागेल. एकदा पुन्हा शेतकऱ्याला विश्वासात घेऊ, एकदा पुन्हा त्याचीही चर्चा करू, समाधानकारक त्यांना मोबदला मिळेल याची काळजी घेऊ. जे काही भूसंपादन अधिनियम आहे त्या सर्व नियमांनी किंवा त्यांना जर काही अजून वाटतं की सरकारने आम्हाला ही मदत केली पाहिजे तर निश्चितपणे बळजबरी होणार नाही हे आश्वस्त करतो. त्या सर्व भूसंपादनामध्ये मोबदला कमी मिळणार नाही हे आम्ही आपल्याला आश्वस्त करतो. अलाइनमेंट बदलली असेल का बदलली याची आम्ही 3 दिवसात चौकशी करतो आणि पुन्हा एकदा शेतकऱ्याला विश्वासात घेऊन हा रिंग रोड कसा पूर्ण होईल याची आम्ही काळजी घेतो आहे. आणि जे आपण जिल्हाधिकारी नाशिकबद्दल आक्षेप घेतलेले आहे त्या आक्षेपाची आम्ही CSच्या माध्यमातून आपल्या आक्षेपावर चौकशी करून घेऊ. अधिकची माहिती काय आपल्याकडे असेल ते पुन्हा द्या. राहिला प्रश्न ते दत्तांचा त्या तिथल्या IAS जे ऑफिसरबद्दल काही आक्षेप या लक्षवेधी या प्रश्नामध्ये आले आहेत की त्यांनी या ठिकाणी जे काही तिथे व्हिडिओ वगैरे आहे त्यांनी ते जे काही केलं ते बचावाकरता केला आहे. हेल्मेट आणि त्या ठिकाणी स्वतःचा बचाव केला आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यात फार काही त्यांचा दोष नाही आहे. बोला सरोजताई. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हा प्रश्न आणि ही घटना खरं तर माझ्या मतदारसंघातली आहे आणि